कंद सडाची सुरुवात कंदमाशीमुळे होते। त्यामुळे पहिले तर उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यायचे आणि वेळेवर हळदीची भरणी करायची। आता तुम्हाला अगदी कमी खर्चाचा आणि प्रभावी उपाय सांगते। काय करायचे तर पहिले 1 हेक्टरला 6 याप्रमाणे मातीची किंवा प्लास्टिकची पसरट भांडी घ्यायची। त्यात 200 ग्रॅम भरडलेलं एरंडीचं बी आणि 1.5 लिटर पाणी मिसळायचंय आणि शेतात ठेवायचंय। साधारण 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होतात आणि त्यात पडून मरतात। त्यामुळे कंदांचे नुकसान होण्याआधीच किडींचा नाश होतो। यासोबत रासायनिक फवारणी कोणती करायची तेही सांगते। कंदमाशीसाठी 2 मिली क्विनोलोफॉस 25% प्रवाही हे कीटनाशक किंवा 1 मिली डायमेथोएट 30% प्रवाही प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारायचं आहे आणि गरजेनुसार 15 दिवसांच्या अंतराने ही फवारणी करावी। रासायनिक फवारणी जरी केली तरी लक्षात ठेवा, हळदीचं पीक काढल्यानंतर पिकाची फेरपालट करायची आहे आणि हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष सडके कंद नष्ट करायचे आहेत। आता यानंतर आपण येऊया मूळ मुद्द्याकडे, ते म्हणजे कंद सडाकडे। कंद सडाला कंदकूज किंवा गड्डाकूज असं पण म्हणतात।